नमस्कार विद्यार्थी मित्र. कालच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 या पेपरचा पूर्ण सिलेबस कोणत्या पद्धतीचा आहे किंवा सिलेबसमध्ये काय काय माहिती आहे याबद्दल माहिती पाहिली. त्याचबरोबर परीक्षेचे स्वरूप आणि जे प्रकरण वाईज आपल्याला काय शिकायचं आहे याबद्दल सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे. तर प्रत्यक्षपणे आज आपण प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरमधील प्रकरण पहिले साधने याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर प्रकरण पहिले हे साधने आहे आणि या साधनामध्ये दोन साधनं किंवा साधने इतिहासामध्ये आपल्याला समजून घ्यायची आहे. इतिहासाची ती साधने म्हणजे काय कोणती होती तर पुरातत्वीय साधने आणि वाङ्मयीन साधने. सर्वप्रथम आपण या दोन साधनापैकी पहिलं साधन म्हणजे पुरातत्वीय साधन, त्याला अ नंबर आहे. ते साधन कशा पद्धतीचे आहेत किंवा त्या पुरातत्वीय साधन म्हणजे काय याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम साधने म्हणजे इतिहास हा भूतकाळातील घडलेल्या घटना घडामोडी आणि ज्या काही अस्तित्वात म्हणजे घडून गेलेल्या काही घटना असतील किंवा ज्या काही वेगवेगळ्या स्थळावर निर्माण झालेल्या वास्तू असतील यावरून शोधण्याचा प्रयत्न केला जातो, तो समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो इतिहासामध्ये. आता ही इतिहासाची साधने आपल्याला शिकायची आवश्यकता काय, त्याचं कारण. तर इतिहासाची साधने समजून घेत असताना इतिहासाचा तो कालखंड समजतो, तत्कालीन स्थितीमधले राजे कोणते होते याबद्दल माहिती समजते. त्याचबरोबर या साधनाच्या आधारे भूतकाळात घडून गेलेल्या घटना घडामोडीचा सुसंगत अर्थ लावता येतो आणि या अर्थाच्या आधारेच इतिहासाची निर्मिती होते. आता ही साधने इतिहास शिकण्यासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत. आज आपण जे प्रकरण पाहणार आहोत किंवा असे आपले 4 प्रकरण आहेत, हे प्रकरण निर्माण करताना या साधनाची आवश्यकता पडते. ती साधने कोणती आहेत? पुरातत्वीय साधने आहेत आणि वाङ्मयीन साधने. तर त्यापैकी पुरातत्वीय साधने म्हणजे काय हे आपण लक्षात घेणार आहोत. पुरातत्वीय म्हणजे जे पुरातन वस्तू किंवा ज्या वस्तू आपल्या सभोवतालच्या परिसरात आढळून येतात अशा सर्व वस्तू ते तत्कालीन काळामध्ये निर्माण झाल्या, उदयास आल्या आणि त्या वस्तू आज सुद्धा टिकून आहेत. काही नष्ट सुद्धा झाल्या पण काही टिकून सुद्धा आहेत. त्या आधारे आपण काय करतो, त्याचा अभ्यास करतो आणि ते साधन म्हणजेच इतिहासाला एक अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण साधन म्हणून समोर येतं. आता या पुरातत्वीय साधन किंवा पुरातत्वीय साधनाचा वापर इतिहासामध्ये होतो आणि हे पुरातत्वीय साधने कोणकोणत्या ठिकाणी आहेत हे शोधण्यासाठी म्हणून भारतामध्ये इंडियन आर्कॉलॉजी म्हणजे भारतीय पुरातत्व विभाग स्थापन झाला 1904 मध्ये. आणि या पुरातत्व विभागाच्या माध्यमातून भारतामधल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या स्थळाचं उत्खनन केलं जातं, त्या ठिकाणी खोदकाम केलं जातं आणि त्या खोदकामामधून मिळालेल्या ज्या काही वस्तू असतील, नाणी असतील, त्या ठिकाणचे जे मातीची भांडी असतील यावरून अर्थ लावला जातो. त्याचबरोबर काही ठिकाणी मंदिरे सापडतात, काही ठिकाणी घरे सापडतात. अशा सर्व साधनं हे उत्खनन करणं म्हणजे खोदून काढणं, त्याच्यामध्ये शोधणं, ते कोणत्या कालखंडात आहेत हे शोधून काढण्याचं काम केलं जातं. आणि या साधनाच्या आधारेच इतिहासाची मांडणी केली जाते. पुरावे एकत्र गोळा केले जातात आणि इतिहासाची मांडणी होते. हे झालं पुरातत्वीय साधने. आता या पुरातत्वीय साधनं कशी ओळखायची आपण, कोणकोणते? तर या पुरातत्वीय साधने जे सापडले ते आपण हाताने स्पर्श करू शकतो. म्हणजे एखादं मातीचं भांडं सापडलं तर त्याला स्पर्श करू शकतो, त्याचा आकार समजतो आपल्याला. त्याच्यानंतर ते कोणत्या मातीपासून बनलं, लाल मातीपासून, काळ्या मातीपासून, हे समजण्यास मदत होते.
तसेच काही ठिकाणी वेगवेगळ्या नाणी सापडले जातात, वेगवेगळ्या धातूचे, सोन्याचे, चांदीचे, तांब्याचे. हे जे धातू असतात ते सुद्धा आपण हात लावून बघू शकतो, त्याला स्पर्श जाणवतो आपल्याला. त्याचबरोबर काही काही ठिकाणचे किल्ले असतील, राजवाडे असतील, स्तंभलेख असतील, या ठिकाणी कोरीव काम केलेले काही लेख असतात, म्हणजे त्याच्यावर लिहिलेलं असतात. त्याच्यावर जर ते बघितलं तर दीर्घकाळापासून ह्या टिकून असणारी ही साधने आहेत. हे सर्व झाले हे पुरातत्वीय साधने. आता हे पुरातत्वीय साधने म्हणजे काय हे आपण समजून घेतलं, आणि या साधनाच्या आधारेच इतिहासाची मांडणी केली जाते. मग आता ही साधने कोणती आहेत? आपण आतापर्यंत समजून घेतलं की साधने म्हणजे काय आणि पुरातत्वीय साधने म्हणजे काय, हे समजून घेतलं. आता प्रत्यक्षपणे आपण पुरातत्वीय साधनामध्ये कोणकोणत्या साधनाचा उल्लेख आढळतो किंवा कोणकोणत्या साधनाला पुरातत्वीय साधने म्हणून ओळखले जाते, त्यामध्ये आपण एक एक पॉईंटनुसार ती साधने कोणकोणती आहेत आणि ती कशा पद्धतीचे आहेत आणि त्याच्यावर काय काय खोदकाम केलं असेल किंवा त्याच्यावर लेखन केलं असेल, ते कशा पद्धती कोणत्या प्रकारचे आहेत याची माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण नंबर 1 साधन पुरातत्वीय साधनामध्ये शिलालेख. शिलालेख, सील म्हणजे दगड आणि दगडावर केलेलं कोरीव काम किंवा लिखाण म्हणजेच शिलालेख. आता हे शिलालेख प्राचीन काळामध्ये बऱ्याच ठिकाणी सापडले. आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये 14 शिलालेख सापडले. या 14वा एक शिलालेख आहे. त्या शिलालेखावर अशोकाला प्रियदर्शनी म्हणजे सम्राट अशोकाला प्रियदर्शनी असा उल्लेख केला आहे. म्हणजे सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये अनेक शिलालेख निर्माण झाले आणि तेच शिलालेख हे एक साधन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आता या 14व्या शिलालेखावरून प्रियदर्शनी हे अशोकाचं नाव होतं हे कशावरून समजलं, तर त्या शिलालेखावरून समजलं. आता हे शिलालेख निर्माण करण्याची परंपरा कशी निर्माण झाली, तर जे सार्वजनिक ठिकाण असेल, त्यामध्ये नगराचा मुख्य भाग असेल किंवा एखादी वास्तू बांधायची असेल, त्या ठिकाणी ती वास्तू निर्माण करताना त्याला लागणारा खर्च असेल, त्याचा वर्ष असेल, आपण कोनशिला म्हणून ओळखली जाते. म्हणजे आज सुद्धा आपण घर बांधतो तेव्हा काय करतो, आपली पाटी तयार करतो, दगडावर असेल किंवा अन्य ठिकाणी दगडावर एक पाटी निर्माण करतो, त्यावर खोदकाम करतो की आपल्या घराचं नाव, वर्ष, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीचं नाव किंवा आजोबाचं नाव आपण टाकतो आणि ते असं जे काही खोदकाम करून दगडावर जी पाटी किंवा ते दगड आपल्या बांधकामामध्ये टाकतो. यावरून काय समजतं, तर ही वास्तू किंवा ते घर केव्हा बांधलं हे समजतं. तशाच पद्धतीने शिलालेखाच्या माध्यमातून कोणता कालखंड आहे, त्याचबरोबर या लेखावरून कोणकोणती माहिती मिळते हे समजतं. आता या शिलालेखावर खोदकाम करताना वेगवेगळ्या लिपी वापरली जात होत्या. काही ठिकाणी संस्कृत भाषा होती, काही उर्दू ठिकाणची भाषा, काही ठिकाणी ब्राह्मी लिपी, काही खरुष्टी लिपी, अशा वेगवेगळ्या लिपीच्या माध्यमातून लेखन करण्याची परंपरा ही प्राचीन काळापासून भारतामध्ये अस्तित्वात आहे. आणि या साधनावरून काय कळतं, तर सम्राट अशोकाचा कालखंड कळतो. त्याचबरोबर अन्य काही सातवाहन घराणे, राष्ट्रकूट घराणे किंवा तत्कालीन स्थितीमध्ये ज्या लिपी अस्तित्वात आल्या किंवा काही लेखन अस्तित्वात आलं, ही कशावरून समजतं, तर शिलालेखावर. म्हणजे हे काय झालं, एक साधन झालं. म्हणजे ज्या कालखंडामध्ये जो राजा होऊन गेला त्यांनी केलेले आदेश असेल, त्यांनी त्या दगडावर आदेश लिहिले असतील, कोणाला उद्देशून लिहिलेले काही शब्द असतील किंवा आपल्या राज्याचे ब्रीदवाक्य असेल, हे लिहिण्यासाठी म्हणून एक दीर्घकाळ टिकून राहावं यासाठी म्हणून शिलालेखाचा वापर केला जात होता. म्हणजे हे साधन काय झालं, एक पुरातत्वीय साधन झालं आणि या साधनाच्या माध्यमातूनच आपण तत्कालीन स्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या साधनाच्या माध्यमातून इतिहासाची माहिती समजून घेण्यास मदत होते. हे झालं पुरातत्वीय साधनामधले शिलालेख एक प्रमुख साधन म्हणून ओळखलं जातं. आता नंबर 2चं साधन आहे, त्याला ताम्रपट म्हणून ओळखलं जातं. आता ताम्रपट हे साधन तांब्याच्या पत्रावर केलेलं लिखाण.
मानवाने आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे आपलं जीवन जगत असताना त्यांनी वेगवेगळ्या धातूचा वापर करायला सुरुवात केली. आज सुद्धा आपण बघतो लोखंड असेल, तांबे असेल, सोने असेल, या धातूचा वापर आपण वेगवेगळ्या साधन किंवा वेगवेगळ्या वस्तू निर्मितीसाठी पण करतो. तशाच पद्धतीने प्राचीन काळामध्ये तांब्याच्या पत्रावर लिखाण केलं जायचं आणि हे लिखाण केलेलं पत्र हे संक्षिप्त स्वरूपात म्हणजे काही अक्षरामध्ये त्यावर लिखाण केलं जायचं. पूर्ण अक्षर नाही, म्हणजे थोडक्यामध्ये त्याचे लिखाण केलं जायचं आणि ते एक पुरावा असायचा. आता हा ताम्रपटाचा पुरावा कशा पद्धतीने होता याची माहिती आपण पाहूया. आता ताम्रपट म्हणजे काय? त्या तांब्याच्या पत्रावर केलेलं लिखाण. यामध्ये काय असायचं? एखादं मठ असेल, मंदिर असेल किंवा एखादी धार्मिक स्थळ असेल, त्याला काय जर आपण जमीन दान दिली असेल, त्यावर लेखन केलं जायचं आणि हे लेखन हे पुरावा म्हणून ग्राह्य धरला जायचा. या ताम्रपटावर तत्कालीन स्थितीमध्ये एखादी मंदिर किंवा धार्मिक स्थळ असतील हे निर्माण केल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व व्यक्तींची नोंद त्यावर ठेवली जायची. ते कोणत्या ठिकाणी केव्हा, इसवी सन, वर्ष, या सर्व बाबीची माहिती ही ताम्रपटाच्या माध्यमातून एक ठेवली जायची आणि हीच माहिती पुढे एक पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. सातवाहन कालखंड असेल, राष्ट्रकूट कालखंड असेल, या कालखंडामध्ये हे ताम्रपटाचे जे काही साधनं सापडले हे सर्व पत्र हे एकत्र ठेवले जायचे आणि ते पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जायचं. हे असे साधने बऱ्याच ठिकाणी सापडलेले दिसून येतात. हे झालं ताम्रपट, म्हणजे पुरातत्वीय साधनातील पहिलं शिलालेख. नंबर 2 ताम्रपट. नंबर 3 आहे लेणी. आता लेणीचा वापर हा प्राचीन काळापासून लेण्या ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असायच्या. त्यामध्ये हिंदू धर्माच्या लेण्या, बौद्ध धर्माच्या लेण्या आणि जैन धर्माच्या लेण्या. म्हणजे प्रत्येक प्राचीन कालखंडामध्ये आपापल्या कार्यकाळात राजा हा काय करायचा, तर ज्या राजावर ज्या धर्माचे प्रभुत्व आहे, त्या धर्माला जो मानतो तो राजा हा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या धर्माच्या मूर्ती किंवा लेणी स्थापन करण्याचा प्रयत्न करायचा. जसं औरंगाबाद येथे वेरूळ आणि अजिंठा ह्या लेण्या आहेत. या लेण्यामध्ये कोणकोणती माहिती आहे, तर बौद्ध धर्माच्या लेणी, हिंदू धर्माच्या लेणी आणि जैन धर्माच्या लेणी, अशा वेगवेगळ्या पद्धतीने लेण्याची निर्मिती केली. आणि या लेण्यामधून काय समजतं, तर तत्कालीन स्थितीमध्ये धार्मिक प्रभुत्व कशा पद्धतीत होतं, कलागुण समजून येतात. वेरूळ आणि अजिंठ्यामध्ये तुम्ही वेरूळमध्ये जर गेलात तर कैलास लेणी म्हणून आहे. त्यामध्ये नक्षीकाम केलेलं एकाच दगडामध्ये पूर्ण मंदिर आहे आणि हे मंदिरच म्हणजे एक कलागुणांचं वैशिष्ट्य म्हणून समजलं जातं. त्या ठिकाणी आपण भेट दिलात तर आपल्याला काय समजतं, तर ती वास्तू राष्ट्रकूट काळामध्ये निर्माण झाली. त्याचबरोबर त्यासाठी लागणारे वेगवेगळ्या कलाकुसर कशा पद्धतीचे आहे आणि ही सर्व कलाकुसरीच्या माध्यमातून आपल्याला त्या काळातली कला, त्या काळातले समाज जीवन, त्या काळातली स्थिती, सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती, त्याच्यानंतरच स्त्रियांची स्थिती कशी होती, त्याचबरोबर कारागिरांचे विविध कला कौशल्य गुण कशा पद्धतीचे होते हे समजण्यास मदत होते. आणि त्याचबरोबर जे काही लेण्या असतील, ह्या लेण्या म्हणजेच धर्माचं तत्त्वज्ञान सांगण्याचं काम करतात. समाज जीवनाची माहिती देतात, राजकीय परिस्थितीची माहिती देतात, विविध नैसर्गिक चित्र म्हणजे वेगवेगळे प्राणी पक्षी कशा पद्धतीचे त्या पक्षाचं रेखाटन केलं जातं. त्याचबरोबर विविध धर्मातल्या यज्ञ याग विधी असतील किंवा धार्मिक सण उत्सव असतील याचं वर्णन केलेलं आढळतं. त्याचबरोबर युद्ध केलेले ठिकाण असतील, वेगवेगळे प्राणी असतील, या सर्व बाबीची माहिती त्या लेण्याच्या माध्यमातून, शिल्पकलेच्या माध्यमातून समोर येते. यावरून काय समजतं, तर तत्कालीन स्थिती म्हणजे त्याच काळातल्या सर्व घटना घडामोडीची माहिती समजण्यास मदत होते. हे झालं लेणी. नंबर 3चा पॉईंट. आता नंबर 4चा पॉईंट आहे मुद्रा. मुद्रालाच मोहर सुद्धा म्हणून ओळखले जाते. तुम्ही बऱ्याच कथा कादंबऱ्यामध्ये मोहर हा शब्द वापरता. मोहरमध्ये काय असतं, तर जो राजा आहे ज्या कालखंडातला, त्या राजाची एक
चिन्ह म्हणजेच एक प्रतीक म्हणून ओळखलं जातं. म्हणजे त्या राज्याची एक ओळख आहे ती मोहराच्या माध्यमातून समजण्यास मदत होत होती. आणि या मुद्रा म्हणजेच कोणत्या राज्याची आहे ह्या समजण्यासाठी म्हणून या मुद्रेचा वापर केला जायचा. आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये या मुद्रा जर सापडल्या तर त्या मुद्रावरून काय समजलं जायचं तर राज्यविस्तार किती मोठ्या प्रमाणात होता, त्याची व्यापाराची देवाणघेवाण कशा पद्धतीने मोठ्या पद्धतीने होती. आणि या मुद्रेवरूनच अनेक माहिती मिळते. ती माहिती म्हणजे त्या काळामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये सोने असतील, चांदी असेल, या वेगवेगळ्या धातूचा वापर कशा पद्धतीने केला जायचा याबद्दलची माहिती सुद्धा या मुद्रा म्हणजेच मोहरच्या माध्यमातून मिळाली जायची. हे सदा एक पुरातत्वीय साधन म्हणून ओळखलं जातं. हे नंबर 4चं साधन. आता नंबर 5चं साधन आहे नाणी. आता या नाणी या साधनाचा वापर करताना आपण तत्कालीन स्थितीमध्ये आजच्या स्थितीमध्ये सुद्धा आपण 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये जशी नाणी वापरतो. या नाण्यावर कोणकोणते चिन्ह असतात तर आजच्या आपल्यामध्ये जे काही सत्यमेव जयते हे चिन्ह एक लिखाण केलेलं वाक्य. आणि त्याचबरोबर भारतातली स्थिती म्हणजेच जे अशोक स्तंभ जे काही स्तंभ असेल वेगवेगळ्या धातूवर वेगवेगळे असं लिखाण केलं जातं. तर तत्कालीन स्थितीमध्ये प्रत्येक धातूवर लिखाण केलं जायचं नाण्यावर. आता हे नाणे कशा पद्धतीचं असेल, ज्या काळामध्ये गुप्त काळातले नाणे असेल, मौर्य काळातले नाणे असेल किंवा अन्य राजाच्या काळातील नाणे असतील, सातवाहन असेल, राष्ट्रकूट असेल, त्यावेळेस ते आपल्या राज्याची प्रतिमा म्हणजेच राज्याचं बोधचिन्ह असेल ते पूर्णपणे रेखाटन करायचं. त्याचबरोबर राजा असेल, राजाची प्रतिमा असायची आणि राजा सिंहासनावर बसलेला किंवा अशा पद्धतीचं लेखन केलं जायचं. आणि ही नाण्याच्या माध्यमातून आपल्याला काय समजतं तर ते नाणे कोणत्या प्रदेशापर्यंत सापडलं यावरून त्याचा साम्राज्य विस्तार किती होता हे समजतं. त्याचबरोबर त्या राज्याची व्यापाराची स्थिती म्हणजे व्यापार ते कोणकोणत्या राज्यापर्यंत केलं जायचं याबद्दलची माहिती सापडते. आणि या नाण्यावरून काय समजतं तर नाण्याच्या माध्यमातून नाणे हे वेगवेगळ्या पद्धतीचे असेल, तांब्याचे, चांदीचे, सोन्याचे, पंचधातूपासून निर्माण केलेल्या वेगवेगळ्या अशा धातूपासून नाणे तयार केले जायचे. आणि यावरून ह्या धातूची माहिती मिळायची, धातू कशा पद्धतीचे आहे आणि ते दीर्घकाळ मातीमध्ये पडून किंवा अन्य ठिकाणी सापडले जायचे. यावरून नाण्यावरून सुद्धा पुरातत्वीय साधन या साधनाच्या आधारे इतिहासाची उकल होण्यास मदत होते. हे झाले नाणे. त्याच्यानंतर नंबर 6चा पॉईंट आहे धातुलेख. आता धातुलेखमध्ये काय वेगवेगळे धातू असेल, त्याच्यामध्ये सोन्याचा पत्रा किंवा चांदीचा पत्रा हे पातळ स्वरूपात पत्र आणि त्याच्यावर महत्त्वपूर्ण असं लेखन केलं जायचं. आणि हे लेखन हे प्राचीन भारताच्या इतिहासाचं एक साधन म्हणून ओळखलं जायचं. आणि या साधनाच्या आधारेच वेगवेगळ्या ठिकाणची माहिती म्हणजेच दानपत्र असतील, एखाद्या मठाला दिलेले दानपत्र असेल किंवा एका राजाने दुसऱ्या राजाला पाठवलेलं एखादं पत्र असेल, यावरून धातू लेख सापडला जायचा. आणि या लेखावरून पूर्ण वर्णन सापडलं जायचं की त्या राज्याची स्थिती सामाजिक असेल, धार्मिक असेल, आर्थिक असेल हे थोडक्यात मांडलं जायचं. किंवा एखाद्याला युद्ध असेल, युद्धाच्या प्रसंगाबद्दल केलेलं लिखाण किंवा संधी असतील म्हणजे एक राजा दुसऱ्या राजाशी केलेले मैत्रीपूर्ण करार असतील, या सर्व बाबीचं काम या धातू लेखाच्या आधारे सुद्धा केलं जायचं. म्हणजे ही पुरातत्वीय साधने हे आपण आतापर्यंत 6 जी साधनं बघितलं, हे साधनं पुरातत्वीय साधने आहेत. आणि या साधनाच्या माध्यमातून तत्कालीन स्थितीमध्ये इतिहास कसा निर्माण होतो किंवा इतिहासाची साधने इतिहास त्यावरून समजण्यास मदत व्हायला सुरुवात झाली. म्हणजे आत्तापर्यंत आपण या भाग क्रमांक 2 कालचा भाग हा 1 होता, आजच्या भागामध्ये भाग क्रमांक 2 त्यामध्ये प्रकरण पहिले साधने, यामध्ये पुरातत्वीय साधने म्हणजे काय, त्यानंतर पुरातत्वीय साधनामधील आपण जवळपास 6 पॉईंट लक्षात घेतलं. आणि या 6 पॉईंटमध्ये आज पुरातत्वीय साधनाचा वापर म्हणजे पुरातत्वीय साधन हे प्राचीन भारतातल्या इतिहासासाठी किती महत्त्वपूर्ण आहे
हे आपण लक्षात घेतलं. उद्याच्या भागामध्ये आपण पुढे जे अन्य जे पॉईंट राहिले त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत.